आषाढ महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पावसाच्या सरी, पंढरपूरची विठ्ठलाची वारी आणि सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे आषाढी एकादशी. आणि अगदी लहानपणापासून करत आलेलो वर्षातला सर्वात मोठा उपवास म्हणजेच आषाढी एकादशीचा उपवास. मोठा उपवास म्हटल्यावर पदार्थही तसाच खास हवा. म्हणूनच आज मी बनवणार आहे उपवास स्पेशल उपवासाचे बटाटे वडे. यासाठी 4 ते 5 बटाटे उकडून त्याचे साल काढून घ्यायचे आहे. हातानेच बारीक कुस्करून घ्यायचे. यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या व अर्धा चमचा जिरे याचे मिक्सरला बारीक पेस्ट करून घालायची आहे. अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. अर्धा चमचा साखर व चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता यात 1 वाटी साबुदाणा पीठ घालायचे व हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. या सर्व मिश्रणाचा असा छान कणकेप्रमाणे मऊ गोळा तयार होतो. याचे गोल वडे तयार करून घेऊ. तुम्हाला हव्या त्या आकारात म्हणजेच असे गोल किंवा थोडे चपटे करून पण तुम्ही वडे बनवू शकता. हे वडे अगदी कमीत कमी साहित्यात आणि विशेष म्हणजे कमीत कमी वेळात होतात. अशा प्रकारे मी इथे हे सर्व वडे तयार करून घेतले आहे. गरम तेलात एक एक वडे सोडून तळून घेऊ. तळताना ही टीप लक्षात ठेवा, तेलाला खूप ताव आलेला नसावा. सुरुवातीला एक छोटा गोळा तेलात सोडून देऊ. तेल कितपत तापले आहे याचा अंदाज घ्यावा. आपल्याला हे सर्व वडे मध्यम आचेवरच छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहे. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने उपवासाचे बटाटे वडे तुम्ही नक्की बनवून बघा. तुमच्या घरचे तुमच्यावर नक्कीच खुश होतील व तुम्हाला छान छान कॉम्प्लिमेंट देतील. व चॅनलला सबस्क्राईब करायला व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.